नमस्कार मित्रांनो, आपण सगळे जात आहोत इगतपुरी धम्मगिरी या ठिकाणी विपसना केंद्रात जात आहोत. बघा इथं टोल नाका आहे. आपण सगळे 4-5 जण आहेत. मला दाखवतो. हे बघा चेतन सम्राट. तर या आम्ही 5 जण जात आहोत धम्मगिरीला विपसना केंद्राला. लय मोठ्या सासूबाई. चला पुढे मध्ये शेव 15. हे बघा मित्रांनो, किती भारी वातावरण आहे. आम्ही जातोय इगतपुरी धम्म उपासना केंद्र धम्मगिरी या ठिकाणी. पाहू शकता या अशा प्रकारे वातावरण आहे. ही बस आहे आमची. खूप छान वातावरण पाहू शकता. ऊन पण आहे, आभाळ आल्यासारखं वातावरण आहे. थंड वातावरण म्हणजे खूप सुंदर. चला व्हिडिओमध्ये शूट पण तुम्हाला सगळं दाखवतो. तिकडे गेल्यानंतर कसं ते विपसना केंद्र कोणी बनवलं, का बनवलं, कशामुळे बनवलं, कधीपासून तयार झालं, सगळा इतिहास सांगतो. तर इथं बघा निळा आणि भगवा झेंडा. आपण सगळे एकच आहोत पहिल्यापासून. ते आपल्याला वाटून घेतात वेगवेगळे लोक, राजकारणी येते. किती छान डोंगर रांग दिसते, पाहू शकता. हे बघा मित्रांनो, हे शहर आणि तिथं आभाळ कसा आलेलं आहे पाहू शकता. तिकडे त्या ठिकाणी पाऊस पडतोय आणि वातावरण पण तसंच झालेलं आहे. एकदम थंड वातावरण झालं आहे पाहू शकता. नाशिक म्हणल्यावर थंड वातावरण असणारच. खूप सुंदर वाटते. हे बघा तिकडे डोंगर रांग आणि इकडं मेंढरे वगैरे पाहू शकता. आणि त्या टोल नाका आला. हे इगतपुरीला जाताना पहिला टोल नाका. हे बघा मित्रांनो, आम्ही उतरलो इथं नाशिकवरून. इगतपुरी बायपासला सोल्ड आहे. आता आम्ही जातोय चालत चालत. हे बघा आता बघू, किंवा टॅक्सीने किंवा बसने जाऊ. बघू आता कुठे कसं जायचं. हे बघा किती भारी वातावरण आहे. डोंगर म्हणजे खूप सुंदर आहे. पाहू चलो. असे बसले दाबून. हे बघा मित्रांनो, आम्ही जेवायला आलो तिथं. जेवणची ऑर्डर दिली. काय काय दिली ऑर्डर? 2 राईस प्लेट, 2 मिसळ पाव, 1 डोसा प्लेट. हे अशा प्रकारे इथं बसलेत सगळे लांब लांब, पाहू शकता. आता जेवण थाळी आल्यावर बघू काय काय भेटते, काय काय नाही. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आमची जेवण थाळी आलेली आहे. कोणत्या कोणत्या भाज्यात कमीत कमी सांगा, आम्हाला पण माहीत नाही. आहेत माहितीत, पण आता ते मोठा व्हिडिओ आहे. त्यांचाही डोसा आलेला आहे. पापड आलेला आहे. हां, हे बघा त्यांना पण आली आहे. त्यांची मिसळ पाव आहे, पाहू शकता. तर चला आता जेवल्यानंतर भेटू. सो फायनली मित्रांनो, आमचं जेवण वगैरे सगळं झालं आहे. आता जातो आहे आम्ही चालत चालत. इगतपुरी स्टेशनहून 10 ते 15 मिनटाचा रस्ता आहे, जास्त लांब नाही. तुमच्या चालण्यावर तुम्ही कसं चालता कसं. हे बघा आम्ही असं चालतो आहे आता मधामानी, म्हणून आम्हाला 10 ते 15 मिनिट लागतात. जास्त लांब नाही, जवळच आहे. इथून दिसते का नाही ते बघा, तो तुम्हाला दिसत असेल. अजून करून दाखवतोय. हे बघा तेच आहे. जास्त लांब नाही, आपल्या चालण्यावर आहे. 10 ते 15 मिनटं किंवा 5 मिनटात तुम्ही जाता. तुम्ही चालेल कसं. चला त्या मित्रांनो, आम्ही सासूबाईला भेटायला आलतो. आजारी होत्या. तर बघा सासूबाई सांगते आलं फिरायला. सासूबाईला फिरायला आणलं नाही. त्यांनीच आम्हाला म्हणजे आम्ही स्वतः घेऊन जाणार होतो, पण त्यांनीच आम्हाला म्हणले चला फिरायला. बघा आम्ही गेलो म्हणून त्यांना पावर आली फिरण्याची. नाही नाही, फिरण्याची डोंगरावर थोडी येते, खाली येते काय. बघा मित्रांनो, डोंगर बघा कसे दिसत आहेत. डोंगर रांग ते बघा. तिथं ते कर्ण अर्जुन, सम्राट आणि चेतन. बघा मित्रांनो, चायना जापान सारखा हा गेट आहे. म्यानमार गेट म्हणजे म्यानमारला असा जो गेट आहे ना,
बघतो हुबेहूब इथे इगतपुरी धम्म केंद्र हे पहा इथं लिहिलं आहे विपसना विश्वविद्यापीठ धम्मगिरी. चला जातोय आपण आतमध्ये. हे बघा अशा प्रकारे आहे. इथे पहा अशी प्रकारे इथं माहिती दिली आहे या गेटवर. ती वाचून घ्या आणि त्या प्रकारे या. हे बघा मित्रांनो अशा प्रकारे इथं लिहिलेलं आहे. आणि हा आहे गेट. इकडं फोटो व्हिडिओ चालू आहे. चेतन फोटो काढतोय. इथं सम्राट आहे. अशा प्रकारे हे विपसना केंद्र, विश्व विपसना केंद्र. रथ भिक्कवे चारिक बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय. चला आता पुढं दर्शक कक्ष म्हणजे इथं विपसना म्हणजे 5-10 मिनटं बसायचं असेल तर तुम्ही इथं जाऊन बसू शकता. हे बघा हे अशोक स्तंभ. चला चेतन रील्स काढतो. धम्मगिरी हे असं ग्राउंड आहे. आणि बुद्ध उद्यान. अशा प्रकारे इथं फोटो लावलेत. त्याची माहिती पण दिली आहे त्या बाजूला. फोटो लिहिला आहे आणि इथं माहिती दिली आहे. खूप छान छान लावली माहिती. नालागिरी हत्ती बुद्धांसमोर येऊन नमन झाला होता. हे बघा रोगी की सेवा. चिंचा मानिका गार्डन बघा किती सुंदर मित्रांनो. चला अंगोली मालचा. हे बघा अनाथ पिंडिका. हे बघ मित्रांनो जास्वंदी फुल. आणि इथं ग्लासमध्ये बुद्धांचा फोटो. इथं माहिती दिली आहे छान छान. इथं बघा मित्रांनो किती छान आहे. 50 एंट्री तिथं लावली. हे बघा मित्रांनो इथं विपसना केंद्र चालू आहे. म्हणजे विपसनेसाठी लोक बसलेत म्हणून तिथं बंद केलेलं आहे. 4-5 वर्षापासून बंदच आहे. अलाउडच नाही. बुद्ध उद्यान म्हणजे मी दाखवलं तेच उद्यान आहे. हे चलत्या पत्नीच्या गप्पा चालू आहे. चलती पत्नी. अशा प्रकारे तिथं विपसना म्हणजे ध्यान केंद्र करतात ना म्हणून ते बंद तेवढं तिथं. बघा मित्रांनो तो पहिला गेट आहे. आणि आतमध्ये आल्यानंतर हा गेट. सयाजी उभा खिन्न विपसना ग्राम अशा प्रकारे हा गेट आहे. पाहू शकता. आणि इथं पिंपळाच्या पानामध्ये लिहिलेलं आहे इंग्लिश, मराठी आणि इथं कोणची भाषा आहे काय माहीत. असीम कृतज्ञता सयाजी उबा खिन के प्रति जिन्होंने विपसना विद्या भारत भेजी.
म्हणजे जी विपसना विद्या आहे ती यांनी भारतामध्ये पाठवली. पहिली विपसना विद्या इथं आली इगतपुरीला, नंतर पॅगोडाला गेली. पॅगोडा सगळ्यात मोठे मुंबई बोरवलीचं आहे ना ते पॅगोडा, ते सगळ्यात मोठं विपसना केंद्र आहे भारत देशातील. तेव्हा मित्रांनो कमळ, बाकीचे कमळ दिसत नाही पण ते दिसते, ते पण फुललेलं नाही. 2 आहेत. 1 2 3 तीन 4 आहेत. खूप सारे आहेत पण ते दिसत नाही, फुललेले नाही. पुस्तकावर शिडी स्टोर. मित्रांनो आता आपण आतमध्ये जात आहोत. ते चप्पल वगैरे काढून आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. तर या अशा प्रकारे हे बुद्ध दर्शनी आहेत. हे बघा, हे अशोक स्तंभ, सम्राट अशोक यांचा स्तंभ इथं उभारला आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊया. त्या दोघे तयार झालेत बघा चप्पल काढून. मी पण जातो. चलो. तर मित्रांनो आम्ही विपसना करून आलो ह्या केंद्रामधून मागून. तर चांगली होती विपसना. 10-15 मिनटं बसलोत आणि आलोत बाहेर. फोटो वगैरे काढलेत, तुम्ही बघितले असतील. नसतील बघितले तर बघा, मी दाखवतोय. आणि बघा हा वातावरण कसं झालं, एकदम शांत. इथं बसल्यात चलत्या पुतण्या. आणि मागं बघा मित्रांनो किती छान वातावरण झालंय पावसाचं. खूप म्हणजे खूप सुंदर. आभाळ आलाय बघा, किती पावसासारखं झालंय सगळं. काही वेळात येईन पाऊस. मुंबईला राहतोय. बघा मित्रांनो सेल्फी काढणं चालू आहे इकडं. आता बंद होणार आहे काही वेळात. हे बघा इथं भाऊ फोटो काढतायत. चेतनचा फोटो सम्राट काढतोय आणि इथं सासूबाई बसलेत. आणि इकडं नेहा मॅडम त्यांच्या भावांना बघून स्माईल देते, त्या फोटो काढतात म्हणून. इथं अशोक स्तंभ आहे. इथं ध्यान साधनेसाठी आम्ही गेलो होतो, फोटो बघण्यासाठी. मोबाईल बंद होता. आणि अशा प्रकारे हा गेट आहे. चला. आणि हे वॉचमॅन काका येत आहेत जवळ. 5 वाजले, बंद व्हायचा टाईम झाला आहे. चला. ढगा कसे पळतात आहे बघा मित्रांनो. किती छान वातावरण झाले. एवढा किती लांब गेला रे सम्राट. छान वातावरण. बघा मित्रांनो इगतपुरी रेल्वे स्टेशन कसं किती भारी बनवलं आहे. हे पॅगोडाचं म्हणजे चायना जापान यासारखं आपण विपसना केंद्र बघून आलं तिथल्यासारखं डेकोरेशन बनवलं आहे. पाहू शकता. चला आता आपण जातो मुंबईला, कल्याणला. चला. हे बघा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्टॅच्यू. आणि ते बघा इथं बाजार भरलेला आहे. तर चला मित्रांनो विपसना केंद्र आम्ही आता जात आहोत सोडून, म्हणजे बघणं झालं आहे. तर व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी. चला बाय. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान, जय बहुजन. चला बाय.